नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंस्टाग्राम अकाउंट बिझनेससाठी कसे ओपन करायचे। तसेच माझ्या काही दिवसांपासून काही व्हिडिओ आल्या नाही, थोडंसं बिझी शेड्यूलमुळे क्लासच्या लेक्चर्समुळे मला वेळ नाही मिळाला, तर इथून पुढे रेग्युलर व्हिडिओज येत जातील। सो आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत की बिझनेससाठी इंस्टाग्राम अकाउंट कसे ओपन करायचे। बिझनेस हा तुमच्या व्यवसाय वाढीसाठी एक प्रभावी टूल आहे। इंस्टाचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता। मी मोबाईलमध्ये इंस्टाग्राम ओपन करते, ठीक आहे। इथे क्रिएट अ न्यू अकाउंट, इथे ऑलरेडी माझा पर्सनल आणि बिझनेस अकाउंट आहे, पण ट्युटोरियलसाठी मी एक डेमोसाठी अकाउंट बनवते, ठीक आहे। क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक करते। क्रिएट अकाउंट केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबरने पण रजिस्ट्रेशन करू शकतात आणि ईमेल आय डीने पण करू शकतात। आता आपण ईमेल आय डीने करूया, ठीक आहे। यामध्ये आता मेल आय डी टाकते मी, ठीक आहे। माझा मेल आय डी एक टाकला जो क्रिएट केलेला आहे। नेक्स्ट करते। नेक्स्ट केल्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। जो काही तुमचा पासवर्ड असेल, जो तुम्हाला वाटत असेल तो पासवर्ड तुम्ही टाकू शकतात, ठीक आहे। मी पासवर्ड टाकते। त्यानंतर ते विचारतात की मोबाईलमध्ये सेव्ह करायची आहे का, म्हणजे पुन्हा नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा लॉग इन कराल तेव्हा पुन्हा पासवर्ड टाकावा लागत नाही, ठीक आहे। मी सध्या नॉट नाऊ करते, ओके। त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, आपली जी काय डेट ऑफ बर्थ असेल। तुमचं फुल नेम टाकायचं आहे काय, नेक्स्ट करते, ओके। त्या नावानुसार त्याचं युजर नेम येतं, ठीक आहे। जे काय आपल्याला इंस्टाला युजर नेम येणार आहे ते येत आहे, ठीक आहे। याला चेंज पण करू शकतात तुम्ही, ठीक आहे। आराध्या हॅश टाकते, एक लाईन टाकली आहे मध्ये आणि पुढे अकॅडमी टाकते। तर इथे काही सजेशन्स येत आहेत, त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात, ओके। हा घेते मी आराध्या अकॅडमी 2024, ठीक आहे। हा युजर नेम घेते। नेक्स्ट करते। तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचं युजर नेम घेऊ शकता बिझनेस नेमनुसार। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आय ॲग्रीवर करायचं आहे, म्हणजे तुम्ही त्यांचे जे टर्म अँड कंडिशन्स आहेत त्यावर ॲग्री आहात। आय ॲग्री करते। अशा प्रकारे तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे, ठीक आहे। मेल आय डी आणि मोबाईल नंबर कन्फर्मेशन होत आहे, त्यानंतर अकाउंट क्रिएट होतं। इथून तुम्ही आता प्रोफाईल पिक्चर ॲड करू शकताय, स्किप पण करू शकताय सध्या नसेल करायचा तर, ओके। त्यानंतर ते फेसबुक सजेशन्स देत आहेत आपल्याला की तुम्हाला हे करायचं आहे का, म्हणजे पीपल्सला रिक्वायर पाठवायचं आहे का, रिक्वेस्ट पाठवायचं आहे का, कंटिन्यू करून पाठवू शकताय किंवा सध्या स्किपही करू शकताय, ओके, ठीक आहे। इथून तुम्ही डिस्कवर्ड पीपल फॉलो करू शकतात या पद्धतीने, ठीक आहे। आता तुम्हाला जे अकाउंट आहे तुमचं ओपन झालेलं, ठीक आहे, ते प्रोफेशनलमध्ये कन्वर्ट करायचं। हे पर्सनल अकाउंट क्रिएट झालं, त्यासाठी काय करणार, इथे प्रोफाईलमध्ये जाऊन एडिट प्रोफाईल दिसतं, एडिट प्रोफाईलमध्ये जायचं आहे। एडिट प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथे खाली स्क्रोल केल्यावर येत आहे ऑप्शन स्विच टू प्रोफेशनल अकाउंट, ठीक आहे। स्विच टू प्रोफेशनल अकाउंट, ओके। कंटिन्यू करा, कंटिन्यू करत जा, ठीक आहे। त्यानंतर आता इथे तुम्ही कुठल्या टाईपचा अकाउंट आहे ते करणार, ठीक आहे। आता समजा तुम्ही डिजिटल क्रिएटर आहात, एडिटर आहात, रायटर आहात, ठीक आहे। याप्रमाणे इथं कॅटेगरी सर्च करू शकता। ग्राफिक डिझायनर करते, ठीक आहे, डन करते, ओके। त्यानंतर काय लिहिलंय, आर यू अ बिझनेस बेस्ड ऑन कॅटेगरी यू सिलेक्टेड, यू मे बी बिझनेस, यू कॅन चेंज एनी टाइम, म्हणजे तुम्ही कधीही करू शकता चेंज। तुम्ही काय आहात, बिझनेस आहात की क्रिएटर आहात, दोघांपैकी तुम्ही कुठलाही करू शकताय, ठीक आहे। आता मी बिझनेस साठी करते तर बिझनेस करते, ओके। नेक्स्ट बिझनेसवर क्लिक करून नेक्स्ट करते, नेक्स्ट करा, ठीक आहे। सेटअप युअर प्रोफेशनल अकाउंट, यामधून तुम्ही तुमची प्रोफाईल कंप्लीट करू शकतात, ठीक आहे। यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, एक एक तुम्ही एक्सप्लोर करू शकतात। कंप्लीट युअर प्रोफाईलवर क्लिक करून तुमचा प्रोफाईल फोटो ॲड करा,
एक बायो ॲड करा तुमच्या बिझनेस रिलेटेड काहीतरी बायो टाका, ठीक आहे. म्हणजे जे काही बिझनेसचे आहेत, बिझनेसबद्दल माहिती आहे ती तुम्ही इथे टाकू शकतात इंस्टावर किंवा गुगलला. अशीच एक्झाम्पल्स बघा, बायोमध्ये ग्राफिक डिझायनर काय ॲड करतात, ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्यानंतर लिंक ॲड करू शकता. इथून ॲड लिंक करून कुठल्याही प्रकारची लिंक ॲड करता येते, ठीक आहे. असे काही ऑप्शन्स आहे. हे सगळे ऑप्शन्स तुम्ही पूर्ण कंप्लीट केल्यानंतर तुमचा पूर्ण प्रोफेशनल अकाउंट सेटअप होत आहे, ठीक आहे. आता हा जो अकाउंट आहे आपला, हा प्रोफेशनल कन्वर्ट झालाय. प्रोफेशनल कन्वर्ट झालाय कसं ओळखायचं, इथे असं प्रोफेशनल डॅशबोर्ड येतं. प्रोफाईलमध्ये आपण गेलो ना होम स्क्रीनमधून इथे, की इथे प्रोफेशनल डॅशबोर्ड असं लिहून येतं, म्हणजे तुमचं अकाउंट प्रोफेशनली क्रिएट झालेलं आहे, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इंस्टाग्रामसाठी बिझनेस अकाउंट कसं क्रिएट करायचं. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.